नमस्कार. माझं नाव डॉक्टर राहुल रुईकर आहे. मी किडनी विकार तज्ञ व किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण किडनीच्या आजाराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. किडनीचा आजार म्हणजे सीकेडी, क्रोनिक किडनी डिसीज असे देखील याला आपण म्हणतो, म्हणजे किडनीचा दुर्धर आजार. तर किडनीचा आजाराचं प्रमाण साधारण जगामध्ये एक 11% आहे. म्हणजे जवळपास दर 10 माणसामागे एका व्यक्तीला किडनीचा आजार असतो. पण आणि याचं प्रमाण तर भारतामध्ये जवळपास हे 15.7% आहे. म्हणजे ऑलमोस्ट दर 6 माणसामागे एका माणसाला किडनीचा आजार आपल्याला आढळून येतो. तर अशा वेळेला किडनीच्या आजाराबद्दलचं जागरूकता ही खूप जास्त महत्त्वाची आहे. तर किडनीचा आजार जो आहे, तर तो आपण त्याची काही डेफिनिशन त्याची केलेली आहे. KDIGO 2024च्या क्लासिफिकेशननुसार ज्या व्यक्तीची किडनीचा आकार किंवा किडनीची कार्यक्षमता ही 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कमी झालेली असेल, तर यांना आपण क्रोनिक किडनी डिसीज आहे असं म्हणतो किंवा किडनीचा दुर्धर आजार आहे असे म्हणतो. नॉर्मली किडनीचं फिल्ट्रेशन किंवा किडनीची कार्यक्षमता ही जी आहे, त्याची 90 ते 120 पर्यंत त्याचा GFR असतो. जर समजा हा GFR किंवा किडनीची कार्यक्षमता जर कमी झाली, तर तर त्याचं प्रमाण जे आहे, तर ते आपण काही टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. स्टेज 1 टू स्टेज 5. स्टेज 1 म्हणजे कमी तीव्रता, स्टेज 5 म्हणजे आजार हा खूप जास्त गंभीर आहे. त्याचं जे क्लासिफिकेशन आहे स्टेज 1 टू स्टेज 5 ते कसं आहे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. स्टेज 1 म्हणजे पेशंटची किडनीची कार्यक्षमता ही 90 पेक्षा जास्त असते. स्टेज 2 मध्ये किडनीची कार्यक्षमता ही 60 ते 90% इतकी असते. ते थोडं त्याला डॅमेज झालेलं असतं. स्टेज 3 मध्ये मॉडरेट डॅमेज असतं. बऱ्यापैकी जास्त डॅमेज आहे आणि किडनीची कार्यक्षमता ही 60 ते 30% पर्यंत आहे. स्टेज 4 म्हणजे किडनीचा तीव्र आजार. अशा वेळेला किडनीची कार्यक्षमता ही 15 ते 30% पर्यंतच असते आणि स्टेज 5 म्हणजे अतिशय तीव्र आजार. जेव्हा किडनीची कार्यक्षमता ही फक्त 15% किंवा त्यापेक्षा कमी झालेली असते. मग अशा वेळेला याला आपण स्टेज 5 किडनीचा आजार आहे असं म्हणतो किंवा एंड स्टेज रिनल डिसीज आहे असं म्हणतो. आणि या स्टेज 5 या शेवटच्या टप्प्याच्या किडनीच्या आजाराला पेशंटला ट्रीटमेंट म्हणजे फक्त डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे 2च ऑप्शन असतात. तर किडनीचा आजार जे आहे, तर त्याची काही प्रमुख कारणं आहेत. तर ती जी आहेत त्यातलं प्रमुख कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज. डायबिटीज साधारण 60 ते 70% लोकांना किडनीच्या आजाराचं मुख्य कारण हे डायबिटीज असतं आणि जवळपास 20 ते 30% लोकांना हायपरटेन्शन हे सेकंड मोस्ट कॉमन कारण आहे. आणि या व्यतिरिक्त जर कुटुंबामध्ये कोणाला फॅमिली हिस्ट्री असेल, कौटुंबिक इतिहास असेल, की आईला, वडिलांना कोणाला किडनीचा आजार होता किंवा किडनीच्या काही एनॉमलीज वगैरे अशी काही हिस्ट्री असेल, तर मग मात्र पेशंटला हा किडनीचा आजार व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यासोबतच आणखी महत्त्वाचं कारण किडनीचा आजार व्हायचं हे म्हणजे पेन किलर्स वेदनाशामक गोळ्यांचा अनिर्बंधित वापर किंवा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या न घ्यायला पाहिजेत. जर समजा ते घेतल्या तर त्याचा लाँग टर्ममध्ये किडनीला डॅमेज होऊन पेशंटला किडनी आजार व्हायची रिस्क ही जास्त असते. तर आपण हे सगळं किडनीच्या आजाराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. हे किडनीच्या आजाराचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे, की जर समजा किडनीचा आजार जसं आपल्याला माहीत असतं, की जर समजा कोणाला खोकला आला, तर आपण म्हणतो, की बुवा नाही त्याला फुफ्फुसाचा त्रास आहे. जर समजा कोणाला चेस्ट पेन असेल, तर आपल्या लक्षात येतं, की पेशंटला काहीतरी हृदयाचा त्रास आहे. पण किडनीच्या संदर्भात काय माहिती का, की जर समजा किडनीच्या आजाराची सुरुवातीच्या त्या टप्प्यामध्ये पहिल्या 1-2 स्टेज 3 पर्यंत तर मोस्टली किडनीच्या आजाराची कोणती लक्षणं दिसत नाहीत. पण जर समजा लक्षणं दिसत असतील किंवा लक्षणं दिसायला जेव्हा चालू होतात, तोपर्यंत पेशंटचा आजार हा पुढे गेलेला असतो. म्हणजे जवळपास स्टेज 4, स्टेज 5 पर्यंत गेलेला असतो. तर त्याच्यामुळे किडनीच्या आजारांची लक्षणं आणि त्याची किडनीच्या आजाराची नियमित तपासणी करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. जर आपण वेळेतच रेग्युलर तपासणी करत असू आणि जर आजार आपला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पर्यंत पकडण्यात आला, तर आपण त्याची वेळेवर ट्रीटमेंट घेऊन आणि जी आवश्यक ती खबरदारी किंवा काळजी घेऊन पेशंटचा आजार जो पुढे जात आहे, तर तो आपण त्याला हॉल्ट करू शकतो किंवा त्याची प्रोग्रेस जी आहे, तर ती स्लो करू शकतो. तर हे म्हणजे किडनीच्या आजाराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, की ज्याच्यामध्ये पेशंटचा आजार हा आतून वाढत असतो, पण पेशंटला लक्षणं जाणवत नाहीत. कारण की पेशंटचं थोडंफार दुर्लक्ष होतं. त्यामुळे काळजी घेणं हे खूप जास्त आवश्यक आहे. किडनीच्या आजाराची प्रमुख लक्षणं कोणती आणि ती कशी ओळखावी? तर साधारणतः जसं आपण आता डिस्कस केलं, की सुरुवातीच्या 1 ते 3 टप्प्यामध्ये मोस्टली किडनीच्या आजाराची लक्षणं दिसत नाहीत आणि जर समजा ते दिसत असतील तरी पेशंट निग्लेक्ट करतो. तर ते निग्लेक्ट नको करायला आणि कोणती लक्षणं आहेत प्रामुख्याने, तर त्यामध्ये एक तर थकवा येणं, पेशंटला अशक्तपणा वाटणं, भूक न लागणं, अ, मळमळ होणं, उलटी होणं, पायावर सूज येणं, पायाच्या घोट्यावर विशेषतः सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, लघवीची वारंवारता वाढणं, लघवीतून फेस येणं, ही काही प्रमुख लक्षणं आहेत, जी आपण किडनीच्या आजारामध्ये
त्याच्यासाठी आपण जागरूक राहायला पाहिजे. तर ही जी आपण किडनीची लक्षणं डिस्कस केली, तर त्याच्यातून आपण किडनीचा आजार जो आहे तो लवकर निदान करू शकतो आणि आजार प्रोग्रेशन आहे, आजाराची जी वाढ आहे, तर ती आपण स्लो करू शकतो किंवा थांबवू देखील शकतो. तर किडनीचा आजार होऊ नये याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे? तर ती प्रामुख्याने आपण आता डिस्कस करूयात. तर यामध्ये पहिलं म्हणजे एक तर ज्यांना डायबिटीज आहे, तर ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी साखरेची वेळेवर तपासणी करणं, अँटी डायबिटिक त्यांच्या ज्या गोळ्या असतील त्या रेग्युलर घेणं, डॉक्टरांशी नियमित संपर्क साधणं, त्यांचं रेग्युलर जे फॉलोअप असतील त्याप्रमाणे ते फॉलो करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. तसंच ज्यांना हायपरटेन्शन आहे किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांनी बीपीच्या गोळ्या रेग्युलर ठेवणं, बीपीचं कंट्रोल आहे साधारण 140 सिस्टोलिक आणि डायस्टोलिक 90 पर्यंत ठेवणं, आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवणं, डॉक्टरांनी जे काही पथ्य सांगितले ते तंतोतंत पाहणं हे खूप जास्त आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त जर समजा पेशंट जर कोणाला काही व्यसन असेल, तर कोणी अल्कोहोल ड्रिंक करत असतील, तर त्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं हे देखील तेवढंच अत्यावश्यक आहे. जर कोणाला स्मोकिंग असेल, कुणी तंबाखू वगैरे खात असेल, त्याचं कम्प्लिटली बंद करणं हे किडनीचा आजार स्लो करण्यासाठी खूप जास्त आवश्यक आहे. त्यासोबत आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पेशंटनी नियमित व्यायाम करायला हवा. तर साधारण आठवड्यातून 5 दिवस तरी 30 ते 45 मिनिटं व्यायाम करणं हे आपल्या किडनीचा जो आजार आहे तो टाळण्यासाठी किंवा स्लो करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकतो. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर कोणत्या आपल्याला गोळ्या घ्यायच्या असतील किंवा पेन किलर गोळ्या घ्यायच्या असतील, तर त्या ओव्हर द काउंटर म्हणजे स्वतः जाऊन मेडिकलवरून घेणं घ्यायला नको. उलट आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या गोळ्या घ्यायला हव्या. तर ही जी काही प्रमुख उपाययोजना आहेत, त्या जर आपण वेळोवेळी पाळल्या, तर त्याप्रमाणे आपण किडनीचा आजार होण्यापासून आपला बचाव देखील करू शकतो. मग जर कोणाला किडनीचा आजार झालेला असेल, तर तो आपण त्याची प्रोग्रेस स्लो करू शकतो किंवा थांबवू देखील शकतो. थँक नमस्कार.